हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत वसलेला वेल्हा परिसर म्हणजे जणू मावळातला स्वर्गच। डोंगर कपाऱ्यांमधून खळखळत वाहणारे धबधबे, दऱ्या खोऱ्यात पांघरलेली धुक्याची चादर, लांबच लांब पसरलेली भातखचर, मनसोक्त बरसणारा वरुण राजा आणि स्वराज्याच्या इतिहासाची साक्ष देणारे राजगड तोरणा हे किल्ले। याच किल्ल्यांच्या परिसरात गुंजवणी नदीचा उगम होतो। या नदीला पुढे कानंदी नदी येऊन मिळते। निसर्गाच्या कृपेने भरभरून मिळालेलं पावसाचं दान साठवण्यासाठी कानंदी नदीवर वेल्हा तालुक्यात मौजे धानप येथे गुंजवणी धरण बांधण्यात आलेलं आहे। धरणातून थेट जलवाहिन्यांद्वारे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी उपलब्ध करून देणारा देशातील पहिला उपक्रम म्हणून गुंजवणी प्रकल्पाची नोंद देशातील नकाशावर झालेली आहे। वर्षातील 365 दिवस 24 तास आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विजेशिवाय उच्च दाबाने शेतकऱ्यांच्या शेतात 6 एकर क्षेत्रापर्यंत या प्रकल्पातून त्यांना पाणी मिळणार आहे आणि म्हणूनच हा प्रकल्प एक आगळा वेगळा प्रकल्प ठरणार आहे। गुंजवणी प्रकल्पाला जाण्यासाठी पुणे सातारा महामार्गावरून नसरापूर वेल्हे मार्गे जाता येते। नसरापूर पासून सदर प्रकल्प 30 ते 35 किलोमीटर अंतरावर आहे। प्रकल्प निसर्गरम्य ठिकाणी असल्याने पर्यटन प्रेमी नेहमी प्रकल्पास भेट देत असतात। गुंजवणी धरण प्रकल्पास 16/10/1993 रोजी 86.77 कोटींच्या खर्चासह प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली। हा प्रकल्प महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उर्वरित महाराष्ट्र या प्रदेशांतर्गत आहे। प्रकल्पात उजव्या आणि डाव्या कालव्याद्वारे वेल्हा तालुक्यातील 850 हेक्टर, भोर तालुक्यातील 9435 हेक्टर आणि पुरंदर तालुक्यातील 5707 हेक्टर क्षेत्रास तसंच नारायणपूर उपसा सिंचन योजनेद्वारे पुरंदर तालुक्यातील 5400 हेक्टर अशा प्रकारे एकूण 21,392 हेक्टर क्षेत्रास बंद नलिकेद्वारे सिंचन लाभ देणं प्रस्तावित आहे। नमस्कार, मी अश्विनी महांगडे। आज महाराष्ट्र शासनाच्या गुंजवणी धरण प्रकल्पाबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत। जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक माननीय मुंडे साहेब हे आज आपल्या बरोबर उपस्थित आहेत। नमस्कार साहेब। नमस्कार। या प्रकल्पाबद्दल आपण काय सांगाल? नाही, गुंजवणी हा जो प्रकल्प आहे तो आपल्या देशातला पहिला प्रकल्प आहे की अशा प्रकारे आपण धरणातील पाण्याचा दाबाचा वापर करून पूर्ण लाभक क्षेत्रावर सूक्ष्म सिंचनाची सोय शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेली आहे आणि ह्या प्रकल्पाचं USP आहे, म्हणजे असा प्रयोग पूर्वी कधीच झालेला नाही। बरोबर। आणि ह्या गुंजवणीमध्ये म्हणजे पूर्ण पाईपचं जाळं असणार आहे। जवळपास 900 किलोमीटर लांबीचे पाईप असणार आहेत सगळे जमिनीमध्ये आणि त्या प्रत्येक शेतकऱ्यांना ड्रीपनं पाणी दिलं जाणार आहे। आणि पाण्याच्या याचं वैशिष्ट्य असे आहे की त्या पाईपमध्ये हे 12 महिने आणि 24 तास असं पाणी असणार आहे पूर्ण दाबानं आणि शेतकऱ्याला हे स्वातंत्र्य असणार आहे की त्याने किती पाणी आणि कधी पाणी घ्यायचं कुठल्या पिकासाठी। आणि याच्या अशा प्रकारची ही पहिलीच योजना आहे आपल्या देशामध्ये गुंजवणी प्रकल्पाची। साहेब, PDN म्हणजे काय? PDN म्हणजे पाईप डिस्ट्रीब्युशन नेटवर्क। पूर्वी जी आपली नेहमीची जी पद्धत होती की त्याच्यामध्ये कालव्याचं जाळं असायचं की एकदा धरण बांधल्यानंतर धरणापासून शेतामध्ये पाणी पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कालवे घ्यायचे, ज्याला आपण मुख्य कालवा, शाखा कालवा, लघुवितरिका वगैरे असं पाणी दिलं जायचं की जे पाणी आपल्याला दिसायचं। बरोबर। परंतु आता शासनानं असं धोरण केलेलं आहे की असं वरून पाणी देण्यामध्ये खूप पाणी नाश होतो, म्हणजे पाणी झिरपून जातं, त्याच्यानंतर पाणी इव्हॅपोरेट होऊन जातं, म्हणजे ऊन पडल्यामुळं कॅनलमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर गळती होते। ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी शासनानं आता पाईप डिस्ट्रीब्युशन नेटवर्क म्हणजे त्याला PDN म्हणतो आपण, तर त्याच्यामार्फत हे पाणी दिलं जायचं। त्याच्यामुळं कालव्याऐवजी आता शेतामध्ये पूर्ण पाईपनं पाणी दिलं जाणार आहे, अशा प्रकारचं धोरण शासनानं अवलंबिलेलं आहे। नमस्कार साहेब। नमस्कार। मी किशोर महाबोले, एक शेतकरी आहे। मला काही शंका होत्या साहेब, विचारा ना। आणि त्याचबरोबर काही माहिती हवी होती। कसं आहे साहेब,
पाण्यामुळं आमच्या शेतीचं भलं झालंय हे खरं आहे, आणि पाण्याच्या शेतीमुळं आमचं भलं झालंय हे सुद्धा खरं आहे. मी एक नवीन शब्द ऐकला साहेब, सूक्ष्म सिंचन पद्धत, असं काहीतरी ऐकण्यात आलं माझ्या. तर ही सूक्ष्म सिंचन पद्धत नेमकी काय आहे त्याबद्दल जरा आम्हाला सांगा ना माहिती. नाही, आपली पारंपरिक जी सिंचनाची जी पद्धत आहे की ज्याच्यामध्ये आपण पाटानं पाणी देतो, तर त्याच्याऐवजी आणि ही पाटाचं पाणी पूर्ण शेतावर आपण पसरतो आणि त्याच्यामधून ते पिकांचे मुळं शोषून घेतात. परंतु सूक्ष्म सिंचन जी पद्धती आहे तर ह्या पद्धतीमध्ये आपण पाईपनं थेट जे आपले पिकं आहेत त्या पिकाच्या मुळाशी पाणी देतो. त्याच्यामुळं पिकांना पाहिजे तेवढं आणि आवश्यक तेव्हाच पाणी देता येते या पद्धतीनं. त्यामुळे ह्या सिंचनाच्या पद्धतीवर आपण किती पाणी द्यायचं आणि कधी पाणी द्यायचं याच्यावर आपलं नियंत्रण राहतं. ही सूक्ष्म सिंचन पद्धती आहे. अरे वा, चांगलं आहे की. नाहीतर आम्ही आतापर्यंत मोटारीनं पाणी घ्यायचो, नाहीतर आळं करून पाणी घ्यायचो. पण ही सूक्ष्म सिंचन पद्धत म्हणजे पहिल्यांदाच ऐकतोय मी. तर ही काय आपल्याकडे नवीन आहे, आली आहे काय, कसं काय ह्याच्याबद्दल? सूक्ष्म सिंचन पद्धत ही जुनीच पद्धत आहे, बऱ्याच वर्षापासून ही वेगवेगळ्या ठिकाणी आहे. परंतु आपल्याकडे आता आपण गुंजवणी प्रकल्पावर जी ही सूक्ष्म सिंचन पद्धत वापरतो, तर या पद्धतीमध्ये आपण धरणाचं पाणी सरळ पिकांच्या मुळापर्यंत पाईपनं आणतो. त्याच्यामुळे हे आपण देशात पहिल्यांदा करतोय. वा वा, आमचे शेतकरी म्हणतच होते की म्हणे आता 24 तास आणि 365 दिवस पाणी उपलब्ध राहणार आहे. म्हणजे कसं? नाही, आता याच्यामध्ये कसं असणार की धरणामधून एकदा पाण्याचा नलिका एकदा दाब जोडली की ते धरणाचा पाण्याचा जो दाब आहे तर त्या दाबाच्या साह्यानं 24 तास आणि 365 दिवस पाईपमध्ये पाणी असणार आहे दाबाचं. आणि जेव्हा शेतकरी त्याला पाणी द्यायचं ठरवेल त्याने फक्त त्याच्या शेतामधला वॉल फिरवला की सरळ पिकाच्या मुळाशी पाणी जाणार आहे. वा वा, चांगलं आहे साहेब. म्हणजे आधी कसं होतं, कालवा सुटला की आम्हाला रोटेशन प्रमाणे पाणी मिळायचं, पण आता रोटेशन बारमाही पाणी मिळणार मला. बारमाही पाणी मिळणार आहे. रोटेशन हा शब्दच नाही याच्यामध्ये वर्षभर पाणी मिळणार आहे सगळ्या शेतकऱ्यांना. आणि अतिशय ही नाविन्यपूर्ण योजना आपण देशात पहिल्यांदाच आपल्या गुंजवणी प्रकल्पाबरोबर आपण करत आहोत आणि त्याचा सगळ्यात जास्त फायदा आपल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. वा वा साहेब, ह्याच्यामध्ये असं पण होणार आहे का मग ह्या पद्धतीमुळे आमचं म्हणजे मोटरीचं लाईट बिल वगैरे काय, वीज कमी जाणार असंही काय होणार? नाही, याच्यामध्ये वीज बिल लाईटच लागणार नाही. मुळात की धरणाचा पाण्याचा जो दाब आहे त्याच दाबानं प्रत्येकाच्या शेतामध्ये हे सूक्ष्म सिंचनानं पाणी मिळणार आहे. याला कुठलेही बाहेरून आपण त्याला पॉवर देणार नाही, त्यामुळे लाईट बिल असणारच नाही शेतकऱ्याला. अरे वा साहेब, हे तर लई चांगलं आहे. म्हणजे मोटरीचा खर्च नाही, मेंटेनन्स नाही, किंवा ते वायर म्हणजे मागं लाईट गेली म्हणून पळणं बी नको. काय गरज नाही. धरणामध्ये पाणी भरलं की वर्षभर शेतकऱ्यांना विना म्हणजे तक्रार आणि त्याची किल्ली त्याच्या स्वतःच्या हातात राहील, कधी पाणी द्यायचं आणि किती पाणी द्यायचं, अशा प्रकारची सोय आपण गुंजवणी प्रकल्पामध्ये केलेली आहे. वा 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 साहेब, फार बरं वाटलं बघा हे ऐकून. म्हणजे मोटरीचा खर्च नाही, विजेचा खर्च नाही, 24 तास पाणी उपलब्ध. अहो, शेतकऱ्याला अजून काय पाहिजे? नाही, शेतकऱ्यांच्या भल्यासाठीच महाराष्ट्र सरकारने योजना केलेली आहे. थँक्यू साहेब, थँक्यू. तुमचे आभार आणि शेतकऱ्याकडून महाराष्ट्र शासनालाही आमचे आभार कळवा. धन्यवाद. गुंजवणी प्रकल्पाला 3/10/2002 रोजी 316.60 कोटी खर्चासह प्रथम सुधारित मान्यता देण्यात आली. तर द्वितीय सुधारित मान्यतेअंतर्गत दिनांक 3/8/2018 रोजी 1313.73 कोटींच्या निधीला मान्यता देण्यात आली. प्रकल्पाबाबत माननीय प्रवीण कोल्हे, अधीक्षक अभियंता यांनी विशेष माहिती दिली. राज्याच्या जलसंपदा विभागाने गुंजवणी प्रकल्प हाती घेतलेला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून कानंदी नदीवर गुंजवणी धरण बांधण्यात आले आहे. या धरणाची पाणी साठवण क्षमता 3.69 TMC इतकी असून या धरणाच्या माध्यमातून जी वितरण प्रणाली आपण करणार आहोत त्या वितरण प्रणालीमधून भोर, वेल्हा आणि पुरंदर या 3 तालुक्यामधील 21,392 हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सुविधा निर्माण होणार आहे. सद्यस्थितीत या धरणाचे काम पूर्ण झाले असून वितरण प्रणालीची कामे प्रगतीपथावर आहेत. या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे परंपरागत कालव्याऐवजी आपण शेतीला पाणी देण्यासाठी पाईपलाईनचा अवलंब केलेला आहे आणि या पाईपलाईनच्या कामास मागच्या वर्षांपासून सुरुवात झालेली आहे. यामुळे परंपरागत कालव्यामध्ये जो पाणीनाश होत होता, ज्याच्यामध्ये वहनव्यय असेल, बाष्पीभवन असेल किंवा पाझर असेल, असा कोणताही व्यय या प्रणालीमुळे होणार नाही.
यामुळे सिंचनाची कार्यक्षमता मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे आणि ह्या प्रकल्पातील पाण्याचा पुरेपूर वापर होण्यास मदत होणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या प्रकल्पाचे संकल्पन करत असताना 24/7 म्हणजे 24 तास पाणी आणि 365 दिवस पाणी हे शेतकऱ्यांना शेतीसाठी उपलब्ध असणार आहे. आणि ह्या पाण्याचं व्यवस्थापन करण्यासाठी अत्याधुनिक अशी स्काडा पद्धतीचा अवलंब या प्रणालीच्या संकल्पनात आणि अंमलबजावणीमध्ये करण्यात येणार आहे. शासनाच्या प्रचलित धोरणानुसार सूक्ष्म सिंचन पद्धतीला प्रोत्साहन देणे, पाण्याचा कार्यक्षम वापर करणे, कमी पाण्यामध्ये अधिकाधिक उत्पन्न घेणे, पाहिजे त्यावेळी पाणी उपलब्ध करून देणे, लोकसहभागातून सिंचन व्यवस्थापन विकसित करून पाणी वापर संस्थांना सक्षम करून त्यांच्या माध्यमातून या भागाच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका हा प्रकल्प निभावणार आहे. अंतिमतः या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं जीवनमान उंचवण्यास निश्चितच मदत होणार आहे आणि सिंचनातून समृद्धी आणण्यामध्ये हा प्रकल्प एक मोलाची कामगिरी बजावणार आहे अशी मला आशा आहे. हे मातीचं धरण असून याची लांबी 1730 मीटर तर कमाल उंची 52.825 मीटर आहे. डाव्या बंद नलिका कालव्याची लांबी 83.698 किलोमीटर असून उजवी बंद नलिका कालवा डाव्या कालव्याच्या साखळी क्रमांक 17.681 किलोमीटर मधून निघत आहे. त्याची लांबी 20.378 किलोमीटर असून त्यातून नदीच्या उजव्या तीरावरील लाभ क्षेत्रात पाणी वितरण करण्यात येणार आहे. गुंजवणी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता माननीय डुबल साहेब आज आपल्या बरोबर आहेत. नमस्कार साहेब. नमस्ते मॅडम. कोणताही प्रकल्प म्हटलं की पुनर्वसन हा खूप महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. त्याविषयी तुम्हाला काय अनुभव आले? माझा या गुंजवणी प्रकल्पातला अनुभव आहे 2017 पासून. हा प्रकल्प 1993 साली शासनाने मंजूर केला. 2017 पर्यंत याची गळभरणी पर्यंत काम झालेलं होतं. परंतु गळभरणी जर केली असती तर 2 गावं बुडणार होते, काणन कोदापूर म्हणून आणि भोसले वस्ती. आणि त्या लोकांचा असा विरोध होता की आम्हाला गावठाणे जी आहे त्यांची वसवणारे ती गावठाणं धरणाच्याच बाजूला हवी आहेत अशी त्यांची मेन मागणी. ती मागणी आपण पूर्णतः केली. 6 महिन्यात त्यांची मागणी पूर्ण करून त्यांना त्यांचे प्लॉट वाटप करून भूखंड वाटप झाल्यानंतर 18 नागरी सुविधा ज्या असतात त्या नागरी सुविधा 80-90% पूर्ण करून, नागरी सुविधा म्हणजे स्मशानभूमी, गाव रस्ता, लाईट, पाणी, या सर्व नागरी सुविधा त्यांना दिल्यानंतर तिथं राहायला गेले. आणि आज त्यांच्या नागरी सुविधा झाल्यानंतर आम्ही गळभरणी करून 1.5 वर्षामध्ये धरण पूर्ण करून 2018 पासून 100% पाणीसाठा चालू आहे. फक्त प्रकल्पग्रस्तांच्या ज्या मागण्या असतात त्या त्यांच्या रास्त मागण्या असतात. त्या मागण्या आपण त्यांच्या माणुसकीच्या नजरेतून जर सोडवल्या तर प्रकल्प व्हायला मदत होते. अगदीच बरोबर. धरणाचं पुनर्वसनाची कामं पूर्ण झालेली आहे. एकूण 9 गावं त्यातली 5 अंशतः आणि 4 पूर्णतः बाधित. प्रकल्पाच्या सर्व पुनर्वसित गावठाणांची कामं पूर्ण झालेली आहेत. उघडी गटारींची जी कामं आहेत सध्या चालू आहेत ते पण या 1-2 महिन्यामध्ये पूर्ण होतील. पुनर्वसनाची पूर्ण कामं झालेली आहेत. फक्त कानन गेव्हांडी घिसर रस्त्याचं भूसंपादनाची कार्यवाही नवीन कायद्यानुसार थेट वाटाघाटाद्वारे आमची प्रगतीपथावर आहे. परंतु त्यांना रस्ता आम्ही पूर्ववत करून दिलेला आहे. त्यामुळं गेव्हांडी आणि घिसर या लोकांची रहदारी पण आता सुरू झालेली आहे. गुंजवणी धरणाचं काम मार्च 2017 अखेर पूर्ण झालंय. यामध्ये मातीचं धरण, सिंचन आणि विद्युत विमोचक, सांडवा आणि पुच्छ कालवा, वक्र दरवाजे यांचं काम पूर्ण झालंय. प्रकल्पाची अंशतः घळभरणी मे 2000 मध्ये झाली आहे. तेव्हापासून धरणामध्ये 0.70 अब्ज घनफूट इतका पाणीसाठा होत आहे. जरी क्षेत्रीय अधिकारी धरणावर किंवा क्षेत्रीय ठिकाणी काम करत असतात तरी विभागीय कार्यालयात सुद्धा लेखाधिकारी खर्चावर नियंत्रण ठेवण्याचं काम बारकाईनं करत असतात. विभागीय कार्यालयाची तांत्रिक मंजुरी मंडळ स्तरावर चालू असते. याबाबत महिला अधिकारी सुद्धा तपासणीच्या कामात पुढे आहेत. यामुळे अनेक ठिकाणी शासनाची बचत होते आहे. नमस्कार, मी सौरभ चांगदेव पिंगळे, सहाय्यक अभियंता श्रेणी 1 म्हणून कार्यरत आहे. गुंजवणी धरण हे वेल्हा तालुक्यातील काननी नदीवरती स्थित आहे. सन 97 मध्ये या धरणाचे काम सुरू झाले आणि 20 वर्षानंतर 2017 मध्ये याचे काम पूर्ण झाले.
गुंजवणी धरणाची पाण्याची क्षमता 3.69 TMC एवढी आहे. बोर आणि वेल्हा याला जवळपास 10,000 हेक्टर व पुरंदर तालुक्याला जवळपास 11,000 हेक्टर एवढं लाभक्षेत्र या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात आहे. मी सुहास गायकवाड गुंजवणी धरणावर शाखा अभियंता म्हणून कार्यरत आहे. सदरचे धरण मातीचे असून सदर धरणाची लांबी 1730 मीटर आहे आणि सदर धरणाची महत्तम उंची 52 मीटर आहे. सदर धरणाच्या कामासाठी भूसंपादनाच्या लोकांनी भरपूर सहकार्य केलेले आहे. त्यांच्यामुळेच जून 2017 3.69 TMC धरण पाणीसाठा करण्यात आलेला आहे. गुंजवणी प्रकल्पाला 2 वक्रद्वारे आहेत, म्हणजे गेट्स आहेत. गेटच्या सायझेस 12 मीटर बाय 8 मीटर, 12 मीटर लांबी आणि 8 मीटर रुंदीचे 2 गेट आहेत. आणि सांडव्याची पूर्ण लांबी ही 27 मीटर इतकी आहे. जवळपास 1175 क्युमेक इतक्या डिझाईन डिस्चार्जसाठी फ्लडच्या 2 वक्रद्वारे ही डिझाईन करण्यात आलेले आहेत. गुंजवणी प्रकल्प हा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असा प्रकल्प आहे. हा प्रकल्प केंद्र सरकारच्या पाईप इरिगेशन नेटवर्क या धोरणानुसार साकार करण्यात येत आहे. बंद नलिकेद्वारे पाण्याचे वितरण आणि सूक्ष्म सिंचन प्रणाली या अभिनव धोरणामुळे हा उपक्रम एक क्रांतिकारी उपक्रम ठरत आहे. वितरण व्यवस्था ही महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये नाविन्यपूर्ण आहे. धरणापासून मुख्य कालवा तसेच 3 हेक्टर चक पर्यंतची संपूर्ण प्रणाली बंद नलिकेमध्ये करण्यात येणार आहे. पाणी वितरणासाठी धरणातील पाण्याच्या स्तंभाच्या दाबाचा उपयोग करण्यात आला असून प्रत्येक चकच्या ठिकाणी 20 मीटर इतका पाण्याचा दाब असणार आहे. त्यामुळे मुख्य नलिकेचा व्यास कमी येत आहे. तसेच वितरिका व लघु वितरिका यांचाही व्यास कमी झालेला आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत 24 तास आणि 365 दिवस 20 मीटर हेडनुसार म्हणजे स्तंभातून पाणी मिळणार आहे. अर्थात सिंचनासाठी वीज किंवा पंप न वापरता सूक्ष्म सिंचनाने पाणी देता येणार आहे. सर्व वितरण व्यवस्थेचे नियंत्रण स्वयंचलित यंत्रणेद्वारे करण्यात येणार असून शेतकऱ्यांना घनमापन पद्धतीने पाणी देण्यात येणार आहे. नमस्कार, मी नयन गिरमे, सहाय्यक अभियंता श्रेणी 1, गुंजवणी उपविभाग क्रमांक 2, नसरापूर. या गुंजवणी PDN पाईप डिस्ट्रीब्युशन नेटवर्क वेल्हे, भोर आणि पुरंदर या तिन्ही तालुक्यात डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, मेन लाईन आणि नारायणपूर उपसिंचन योजना या सगळ्या कंपोनंटमध्ये 2350 किलोमीटरची लाईन आपण लागणार आहे या प्रकल्पामध्ये. आता या लाईनमध्ये 3 प्रकारचे पाईप आपण वापरतोय. पहिला जो आहे तो माइल्ड स्टील, दुसरा आहे तो डक्टाईल आयर्न आणि तिसरा आहे HDPE. माइल्ड स्टील या प्रकारातले पाईप 2400 mm ते 900 mm या डायमीटरमधले आहेत. त्याच्यानंतर डक्टाईल आयर्न या प्रकारातले पाईप जे वापरतोय ते 900 mm खाली 300 mm पर्यंत. त्याच्यानंतर HDPE जे आहेत ते 300 mm खाली 110 mm पर्यंत अशा प्रकारचे पाईप आपण पूर्ण सिस्टीममध्ये वापरणार आहोत. आणि त्यानंतर याची 5 वर्षाची देखभाल दुरुस्ती ही सुद्धा EPC तत्वावर जे अभिकरण LNT आहे त्यांनी करायचे आहे. जे पाईप MS पाईपला जे कोटिंग करायचं आहे, एक्सटर्नल कोटिंग हे आपण गनायटिंग करतो, त्याचं गंजण्यापासून रोखण्यासाठी हे कोटिंग अत्यावश्यक असतं. त्याच्यानंतर इंटरनल जे कोटिंग आहे गंजण्यापासून रक्षण करण्यासाठी हा पेंट अत्यंत महत्त्वाचा आहे. या सगळ्या प्रोसेसेस इथे पांडे या ठिकाणी होतात. तर अशा प्रकारे या पांडे या ठिकाणी पाईपचं पोस्ट प्रोसेसिंग केल्यानंतर, गनायटिंग आणि पेंटिंग केल्यानंतर इथं आपल्या वेगवेगळ्या फ्रंटवर जिथे जिथे आपली कामं चालू आहेत हे पाईप नेले जातात आणि तिथे लेईंग, एक्सकॅव्हेशन आधी केलं जातं. त्याच्यानंतर ते पाईप ले केले जातात. अशा प्रकारे सर्वसाधारणपणे या प्रकल्पाचं सद्यस्थितीत असलेली चालू कामांचा रूपरेषा आहे. नमस्कार, मी अनंत पासलकर, शाखा अभियंता. गुंजवणी प्रकल्पांतर्गत वितरण व्यवस्थेसाठी वापरण्यात येणाऱ्या लोखंडी पाईपला आतील बाजूस गंजरवती प्रक्रिया करण्याची कार्यवाही या ठिकाणी कार्यक्षेत्रावर सुरू आहे. मंजूर कार्यपद्धतीनुसार आपण या पाईपला प्रथमतः 40 मायक्रॉनचा झिंक रीज प्रायमर कोट देणार आहोत आणि त्यावर 120 मायक्रॉनचे असे एकूण 360 मायक्रॉनचे इपॉक्सी पेंट करणार आहोत. प्रायमर करत असताना त्याची जाडी ओल्या असताना एकदा तपासतो आणि पूर्ण सुकल्यानंतरही ती परत तपासली जाते. प्रायमर सेट झाल्यानंतर त्यात 120 मायक्रॉनचे
इपॉक्सी पेंटचे 3 थर दिले जातात. त्याची देखील जाडी आपण ओला असताना तपासतो आणि इपॉक्सी पेंट सुकल्यानंतर ही संपूर्ण प्रक्रिया योग्य झाली आहे का आणि त्यामध्ये काही डिफेक्ट आहे का नाही याची खात्री करण्यासाठी आपण त्या पाईपची हॉलिडे टेस्ट करतो. ती टेस्ट यशस्वी झाल्यानंतर हे पाईप आपण पुढील प्रक्रियेसाठी म्हणजे बाहेरील बाजूस गंजरोधक प्रक्रिया अर्थात गनायटिंग करण्यासाठी गनायटिंग यार्डमध्ये घेऊन जातो. नमस्कार, माझं नाव सूरज वोरा. मी गुंजवणी उपविभाग क्रमांक 2 नसरापूर येथे सहाय्यक अभियंता श्रेणी 2 या पदावरती कार्यरत आहे. सध्या आपण पांडे येथील पाईप यार्डमध्ये थांबलेलो आहोत. जसं पाईपचं इंटरनल पेंटिंग झाल्यानंतर सदर पाईप हे बाह्य साईडनी गंज चढू नये याच्यासाठी आपण गनायटिंग ह्या प्रक्रियेकरता आणतो. तदनंतर त्याच्यावरती आपण MS ची जाळी चढवतो. तसेच आपण या गनायटिंग प्रक्रियेकरता पाईप हा ऑटोमेटेड गनायटिंग प्लांटवरती चढवतो. तदनंतर आपल्याला जी रिक्वायरमेंट आहे 30 mm, त्या 30 mmचे गनायटिंग आपण येथे करतो. गनायटिंग 30 mm मध्ये आहे की नाही याची आपण चालू प्रक्रियेमध्ये पूर्ण चाचणी घेतो आणि ते विहित मर्यादेत आहेत की नाही याची चाचणी केल्यानंतर सॅटिस्फॅक्टरी रिझल्ट असेल तर आपण पाईप इथून पुढे क्युरिंग यार्डमध्ये क्युरिंगसाठी शिफ्ट करतो. नमस्कार, मी प्रज्ञा वाळुंजकर चौखंडे, कनिष्ठ अभियंता. गुंजवणी प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या MS पाईपचे गनिटिंग झाल्यानंतर सदरचा पाईप हा गनिटिंग यार्डमधून क्युरिंग यार्डमध्ये हलवला जातो. या पाईपचे 7 दिवसासाठीचे क्युरिंग म्हणजेच अभिसाधन केले जाते. पाईपची कास्टिंग डेट ही नोंदवहीमध्ये नोंद घेतल्यानंतर त्याचे 7 दिवसानंतर झालेले अभिसाधनाची नोंद घेतल्यानंतर हा पाईप कार्यक्षेत्रावरती हलवण्यात येतो. कोणताही विकास प्रकल्प उभारण्यासाठी भूसंप कुठलाही धरणाचा प्रकल्प म्हटलं की पुनर्वसन हे आलंच. असंच एक इथलं गाव कोदापूर. या गावातील नागरिक आप्पा देवगिरीकर हे आज आपल्या बरोबर आहेत. नमस्कार आप्पा. या प्रकल्पाबद्दल आणि त्यातून तुम्हाला किती फायदा झाला किंवा तुमच्या बरोबर काय काय गोष्टी घडल्या हे आम्हाला ऐकायला आवडेल. हा गुंजवणी एक आनंद प्रकल्प होत असताना माझं जे संपूर्ण गाव आहे कोदापूर ही त्या ठिकाणी जवळजवळ 200-225 घरं होती, ती संपूर्ण बाधित झाली. आम्हाला शासनाने त्यानंतर या धरणाच्या दोन्ही तीरावर आमचं या ठिकाणी सर्व नागरी सुविधासह पुनर्वसन केलं. जवळजवळ रस्ते, लाईट असेल, पिण्याचं पाणी असेल, शाळा असतील, ग्रामपंचायत असेल, रस्ते असतील, ह्या नागरी सुविधा शासनाने पूर्ण केलेल्या आहेत. उर्वरित गावठाणात त्या ठिकाणी काही कच्चे रस्ते आहेत, त्या ठिकाणी सुद्धा शासनाच्या अधिकाऱ्यांनी या दीपावलीनंतर आम्ही रस्ते तुमचे पूर्ण करून देऊ असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. या प्रकल्पात बंदिस्त
भागातील शेतीला चांगले दिवस येणार असून आणि इथल्या शेतकऱ्यांमध्ये आता आर्थिक सुबत्ता निर्माण होईल.